करोनरीज मधला सुद्धा डिफरन्स आपण थोडासा त्यांना सांगावं की आपल्या हृदयाच्या किंवा हृदयरोगाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात भारतातल्या लोकांच्या आणि भारताच्या बाहेरच्या लोकांच्या, याचा एक जेनेटिक फरक आहे, तो सुद्धा मला वाटतं जरा आपण प्रेक्षकांना सांगावा. इंडियामध्ये आपले इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये जे पॉप्युलेशन आहेत त्यांची जर आपण बघितलं, त्यांची उंची किंवा त्यांची जो शरीर यष्टी जे असते ते थोडेसे उंची कमी असणे किंवा स्मॉल स्टेचर ज्याला म्हणतात तसं आहे. त्याच्यामुळं नैसर्गिकरित्या त्यांच्या ज्या हार्टच्या रक्तवाहिनी असतात त्याच्या साईज मध्ये पण फरक पडतो. ज्या पाश्चात्य जे लोक आहेत त्यांचे उंची किंवा शरीर यष्टी थोडी धडधाकट किंवा धिप्पाड असल्यासारखी असते, त्याच्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या पण मोठ्या असतात. त्याच्यामुळे त्याच्यातून रक्त पुरवठा होणे आणि त्याला अडथळा होणे हे कम्पॅरेटिव्हली याच्यामध्ये पण फरक पडतो. त्याच्यामुळेच मे बी एशियन सब कॉन्टिनेंट मध्ये जे कोरोनरी आर्टरी डिझीज वगैरे जे आहेत आणि त्याच कम्पेअर मध्ये वेस्टर्न पॉप्युलेशन मध्ये जे आहे त्याच्यामध्ये फरक पडतो आणि हा पण एक मेजर डिफरन्स आहे. जसे राहुल म्हणाले तसे की मी आता दुबईमध्ये ज्यावेळी बघतो की दुबईमध्ये जवळजवळ एक 200 नॅशनॅलिटीचे तिथं आले आहेत. म्हणजे कोण अर्जेंटिनावरून आलेला आहे, कोण इराण, इराक, साऊथ कोरियावरून आलेला आहे, तर कोण इंडियन आणि पाकिस्तानी पॉप्युलेशन, बांगलादेशी पॉप्युलेशन पण तिथं भरपूर आहे. तर त्यांच्या करोनरीज मधला फरक म्हणजे जसं राहुल म्हणाले की आपल्याकडच्या करोनरीज म्हणजे रक्तवाहिन्या ह्या छोट्या असतात, ज्या 2.5-3, 3.25 मिलीमीटरच्या असतात. तर ज्या युरोपियन वेस्टर्न कंट्री ज्या आहेत, जे साऊथ अमेरिकन कंट्रीचे लोक आहेत त्यांच्या रक्तवाहिन्या ऑलमोस्ट 4-4.5 मिलीमीटरच्या असतात. तेच जर आपण साऊथ कोरियन, जापनीज असं बघितलं तर ते अजूनही छोटे असतात, म्हणजे 2 ते 2.5. त्यामुळं अडथळे होण्याचं प्रमाण हे जेनेटिकली आपल्या पॉप्युलेशनमध्ये, भारतीय पॉप्युलेशनमध्ये हे बाहेरच्या पॉप्युलेशनपेक्षा जास्त आहे. दुसरी गोष्ट डायबिटीस, मधुमेहाचं प्रमाणही आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये हे बाहेरच्या देशांपेक्षा जास्त आहे. की आपण तर आता मला वाटतं की कॅपिटल ऑफ डायबिटीस व्हायच्या मार्गावर आहोत. या सुद्धा गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर जसं राहुल यांनी सांगितलं की आपल्याकडे लोकांमध्ये की जे एक डाएट प्लॅन फॉलो करणं किंवा एक्सरसाइज करणं, या ज्या सगळ्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत त्या आपल्याकडे अतिशय कमी प्रमाणात फॉलो केलेल्या आहेत. म्हणजे मोस्टली आपल्याकडे लोकांना आरोग्याविषयी जागरूकता खूप कमी आहे. त्याच कम्पॅरिझन मध्ये जर आपण वेस्टर्न कंट्रीज मध्ये बघितलं, दे आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट देअर हेल्थ, लाईफस्टाईल किंवा हेल्थ. त्यांची सगळ्यात त्यांचं तेच म्हणणं आहे की सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट काय आहे तर तुमच्या स्वतःच्या आरोग्यावरती जे तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याच्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज असेल, तुमचं डाएट, हेल्दी डाएट असेल, रेग्युलर चेकअप्स असतील, प्रिव्हेंटिव्ह केअर असेल, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण पण त्या आपल्याकडे त्याच्यावरती भर द्यायला पाहिजे. नाही, ऍक्च्युली आपल्याकडच्या बऱ्याच जुन्या काळापासून काय एवढं कैलास असं एक कन्नडामध्ये म्हणलं जातं, हे तुमचं शरीरच तुमचं देवघर आहे किंवा देवाचं ठिकाण आहे हे आपल्याला माहित आहे, पण ते आपण आता फॉलो करत नाही, असं झालं असं मला